नमस्कार. आपण वर्तमानपत्र वाचता, रेडिओ टीव्हीवरती जाहिराती पाहता. वर्तमानपत्रांमध्ये ज्या जाहिराती दिसत असतात त्या पानभर पसरलेल्या जाहिरातींमध्ये काही जाहिरातींच्या तळाशी BYP अशी छोटीशी अक्षरं दिसतात. हे BYP प्रकरण काय आहे हे कदाचित काही वाचकांना ठाऊकच नसतं. पण मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अतिशय नामवंत असलेली एक जाहिरात एजन्सी आहे जिचं नाव आहे BYP म्हणजे BY पाध्ये पब्लिसिटी. आज या जाहिरात संस्थेची सगळी जबाबदारी विजय पाध्ये म्हणजे ज्यांना आपण बाबा म्हणून ओळखता त्यांच्याकडे आहे. या जाहिरात संस्थेकडे अनेक नामवंत कलाकार, लेखक, चित्रकार, सेलिब्रिटी अशा अनेक व्यक्ती येत असतात आणि त्यामुळे त्यांचं व्यावसायिक आयुष्य आणि कौटुंबिक आयुष्य हे एकजीव झालेलं आहे. अशा या पाध्येंच्या BYP पब्लिसिटी या एजन्सीमध्ये सतत येणारे आणि दादा पाध्येंना, बाबा पाध्येंना गेली अनेक वर्ष ओळखणारे एक ख्यातनाम पत्रकार आणि बोल्ड असं व्यक्तिमत्व म्हणजे अनिल थत्ते. अनिल थत्ते या पाध्ये कुटुंबियांना आणि या जाहिरात एजन्सीला अतिशय जवळून ओळखतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनिल थत्तेंकडनंच या सर्वाची माहिती करून घेणार आहोत. खूप काही प्रकाश टाकणार आहेत ते आणि आपण सुरुवात करूया. मी स्वागत करतो अनिलजींचं. नमस्कार. नमस्कार. अनिलजी, दादरला असलेल्या BY पाध्ये पब्लिसिटी मध्ये तुम्ही वारंवार जाता, पण सुरुवात कशी झाली हो? म्हणजे तुम्ही तुमच्या जाहिराती आज महाराष्ट्रातले सगळे प्रेक्षक हे दररोज बघत असतात, तर ही सुरुवात नेमकी कशी झाली, कधी झाली? कसं झालं की 1980 नंतर माझं पॉलिटिकल कनेक्शन्स खूप वाढले आणि पॉलिटिक्समध्ये मी असं म्हटलं तर मीडिया पर्सन, म्हटलं तर कन्सल्टंट, अशा स्वरूपाचं माझं काम 80 साली म्हणजे जवळजवळ 30 वर्षाचं असताना सुरू झालं. आणि त्यावेळेला अंतुले मुख्यमंत्री होते. तर त्याच्या आधी मी शरद पवार वगैरे यांच्याकडे काम केलं होतं, पण ते कसं आहे की कार्यकर्ता टाईप होतं ते, म्हणजे अगदीच लेखनिक टाईप होतं काम. त्यामुळे तो जो एक पैसे येणं आपल्याला हा मुद्दा पहिल्यांदा अंतुल्यांनी मला मानधन द्यायला सुरुवात केली आणि ते अनपेक्षित होतं आणि मी मध्यमवर्गीय असल्यामुळे माझ्या गरजा काहीच नव्हत्या. तर त्यामुळे माझा पगार 600 रुपये होता. असं असताना जर मला 6 लाख रुपये मिळायला लागले तर साहजिकच मी पहिला विचार असा केला की याचं करायचं काय या पैशाचं. आणि त्यावेळेला काही असं मी आलिशान जीवन 5 स्टार जगतच नव्हतो. त्यामुळे मी म्हटलं की काय करूया. मला असं वाटलं की आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला काहीतरी आपलं ब्रँडिंग केलं पाहिजे. त्यावेळेलाही ब्रँडिंग, इमेज वगैरे कल्पना नव्हत्या, पण मला असं वाटतं की आपण वर्तमानपत्रात आपल्या जाहिराती केल्या पाहिजे. कारण मला वर्तमानपत्रांचं वेळ होतं. 8 साप्ताहिकांमध्ये मी लिहित होतो त्यावेळेला. तर मी वर्तमानपत्रात बघितलं तर जिकडे तिकडे मला BYP दिसलं. तर म्हणून मग दादरला भवानी शंकर रोडवर मी गेलो आणि त्यावेळेला दादा होते, दादा पाध्ये. तर मी आधी जाण्याच्या आधी एका संपादकांशी बोललो होतो, तर ते म्हणाले की पाध्ये ही फॅमिलीच वेगळी आहे. दादा हे तर देवमाणूस आहेत आणि बाबा हा माणूस आहे, पण माणुसकी आणि मैत्री जपणार आहे. तर त्यामुळे तू जा, त्याला सांग की मला असं असं खर्च करायचा आहे, मग कसा करू ते तू सांग. त्याप्रमाणे मी त्याकडे गेलो. म्हटलं मला आयुष्यात काही कधी एवढे पैसे मिळाले नव्हते, आता प्रचंड पैसे मिळतात. या पैशाचं काही नाही, माझं 600 रुपयामध्ये भागतं. तर आता हे एवढे मिळतात लाखोनी मला, तर काय करू मी. तर तो म्हणाला आपण जाहिराती करूया, हे करूया. आणि त्याच वेळेला माझं ते गगनभेदीचं पण चाललं होतं. तर तो म्हणाला आपण आपल्या गगनभेदी या पाक्षिकाची जाहिरात करूया आणि ती मोठ्या प्रमाणावर करूया, म्हणजे अंक पण खपेल आणि तुझं पण ब्रँडिंग होईल. तर ती कल्पना त्यांनी मला डोक्यामध्ये घातली. आणि नंतर एक अशी स्थिती आली की वर्तमानपत्राला जर पहिल्या पानावर जाहिरात नसेल तर ते एक तर राजा पाटीलला त्या काळामध्ये फोन करायचे की पहिल्या पानावर 25/4 ची जाहिरात नाही आमच्याकडे, तुम्ही द्याल का. किंवा विजूला विचारायचे की अनिल त्यांची जाहिरात देतो का. आणि त्याला अधिकार होते, कारण त्याला माहिती होतं की काय जे बजेट आहे ते त्याच्याकडेच असायचं. तर तो मग ती जाहिरात करायचा. त्याच्यातून मला असं पुढे लक्षात आलं की समजा पेपर आपला किती 50,000 लोक वाचतात, परंतु जाहिराती 50 लाख लोकांपर्यंत पोहोचते. आणि आपल्या वर्तमानपत्रात काय आहे याची चर्चा त्या जाहिरातीमुळे जास्त होते. आणि लोक शहाणे असतात, ते पेपर वाचतात किंवा वाचत नाहीत, पण ते जाहिरातीतले हे मसुदे वाचून हे करतात. आणि त्यावेळेला श्री नावाचं साप्ताहिक होतं, ते प्रचंड जाहिरात करायचं. तर मला असं वाटतं की याच्यावर मात करून आपण जाहिरात करावी. आणि विजू मला गाईड करत गेला की हे असं करू, तसं करू, मग टीव्हीवर करू, मग अमक्यावर करू, मग तमक्यावर करू. म्हणून अनिल थत्ते हा ब्रँड जो काय बनला तो विजय पाध्येमुळेच बनला. म्हणजे त्याच्या कन्सेप्ट किंवा त्याच्या आयडिया मी सगळीकडे वापरत गेलो. आणि नंतर आम्ही एक एनर्जी 40 नावाचं सेक्स टॉनिक काढलं. त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा विजयच आम्हाला मदत करत होता. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यावेळेला जवळजवळ मला
वाटतं एक 2 किंवा 3 कोटी रुपये महिन्याला जाहिरात करायचो. हम्म. आणि ते असं अफाट खपायचं 8-10 कोटीचं वगैरे वगैरे. म्हणजे तो एक मोठा वेगळाच बिझनेस. पण त्याच्यामध्ये विजयचं कौतुक असं आहे की तो स्वतः अत्यंत काय म्हणतात त्याला सात्विक आहे, तात्विक पण आहे. म्हणजे तो स्वतःचं चरित्र चारित्र्य एखाद्या ऋषीमुनीसारखं जपतो. परंतु क्लायंट हा क्लायंट आहे. क्लायंटला काय धुडगूस घालायचं असेल तर त्यांनी घालायला त्याची हरकत नसते. नाही तर माझ्यासारखा क्लायंट त्यांनी सांभाळलंच नसतं. आणि इतकी वर्ष सांभाळलं, 80 ते आता झालं ना 40-45 वर्ष झाली. 43 वर्ष. हो. मला एक सांगा, आता महाराष्ट्रामध्ये अनेक व्यावसायिक जाहिरात एजन्सीज आहेत आणि त्या व्यावसायिक जाहिरात एजन्सीमध्ये जो प्रमुख असतो त्याचं येणाऱ्या ग्राहकाशी नातं हे फक्त त्या व्यवसायापुरतं असतं. तुमच्या या बोलण्यावरून माझ्या लक्षात येतं की जसं दुधामध्ये साखर विरघळून जावी तसं तुमचं अस्तित्व ह्या पाध्ये कुटुंबांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये, त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये इतकंच काय, पण त्यांच्या नंतरच्या पिढीमध्ये सुद्धा तुमच्याविषयी त्यांना प्रचंड आदर आहे. तर हे नेमकं कसं काय घडलं असावं? नाही, कसं आहे ना, ती फॅमिली बिझनेसच येतो. त्यांचं कुटुंब तिथेच असतं सगळं. लहान म्हणजे त्या मुली लहान होत्या, जरा मोठ्या व्हायला लागल्याबरोबर त्या तिथे यायला लागल्या. त्यामुळे त्यांच्याशी परिचय हे ते, आणि त्याला मुलांना पण त्यांच्या सगळ्यात इंटरेस्ट आहे. म्हणजे काय चाललंय काय नाही. मग मी समजा राजकीय गप्पा मारत असेल तरी त्या येऊन बसतील तिथे वगैरे वगैरे. आणि एक बॉन्ड डेव्हलप करण्याची त्यांच्यात कलाच आहे. म्हणजे त्यांची ज्यांच्याशी संबंध आहे त्याच्यापैकी कुणाशी त्यांचे असे आला पैसे दिले गेला असं पैशाचे संबंध नाहीये. त्यांचे संबंध हे त्या माणसाशी मैत्रीचेच आहेत. म्हणजे कुटुंबामध्ये ते सामीलच करतात. आणि योगायोग म्हणजे माझ्या बायकोचं माहेरचं आडनाव पाध्यच आहे. अच्छा. त्यामुळे तो नेहमी सांगतो, तो माझ्या बायकोला मिसगाईड करतो. तो तिला सांगतो की हा पैसे उधळतो, याचे निम्मे पैसे जप्त करत आहे आणि तुझ्याकडे ठेवत जा. पण माझ्या कुटुंबाची खूप काळजी आहे त्याला. दादा पाध्येंचे अनेक गुण हे बाबा पाध्येमध्ये आले. म्हणजे असं म्हटलं जातं की जसं रामाविषयी हनुमान प्रचंड आदर ठेवून होता आणि तसं दादा पाध्येंनी या जाहिरात संस्थेची निर्मिती केली तेव्हा काही विशिष्ट धोरणं आखली आणि पाहता पाहता मग डिजिटल युग आलं, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट या सगळ्या बाबतीत त्यांची पण एजन्सी सहभागी होऊ लागली. मग या सगळ्यामध्ये तुम्ही दादांच्या पण काही आठवणी असतील, बाबांच्या पण काही आठवणी असतील, तशा 1-2 आठवणी सांगा ना, जे वेगळं काहीतरी आम्हाला दर्शकांना बघायला मिळेल. कसं आहे ना की दादा हे खूप वडीलधारक व्यक्तिमत्व होतं. तर त्यामुळे आदरयुक्त असा दरारा होता त्यांचा. आणि कसं आहे, ते वंदनीय माणसाच्या पासून आपण थोडे दूर राहतो आणि प्रिय माणसाच्या जवळ जातो. तर ते वंदनीय, आदरणीय आणि प्रिय यातला जो फरक आहे तो ते वंदनीय आणि आदरणीय होते. म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्याला असावा, त्यांना मान द्यावा, त्यांनी आपल्याला कौतुक करावं, त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळावी, हे एवढीच अपेक्षा. पण विजूच्या बाबतीत असं झालं की तो एवढा जिवलग मित्र झाला की मला वाटतं माझ्या आयुष्यातल्या मी एवढ्या गोष्टी त्याच्याशी शेअर केल्यात बिनधास्तपणे की तो माझं चरित्र लिहू शकेल. तुमच्या कुटुंबियांना माहित नाही अशाही गोष्टी त्यांना माहिती 90%. अच्छा. मी महाराष्ट्रातली 2 घरं अशी पाहिली. एक बाळासाहेब ठाकरेंकडे समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं तिथे यायची आणि ती माणसं नंतर असं सांगायची की माझ्याशी जे बाळासाहेब बोलतात ना ते खूप खाजगी बोलले, ते फक्त मलाच ठाऊक आहे. अगदी असंच एक दुसरं घर किंवा दुसरी जागा म्हणजे दादरचं BY पाध्येंचं ऑफिस. कधीही तिथे मी गेले 30-35 वर्षामध्ये तिथे गेलं असताना महाराष्ट्रातला कोणतरी सेलिब्रिटी, कलाकार, राजकारणी, एखादा मोठा जाहिरातदार किंवा एखादा उत्पादक किंवा दुकानदार, म्हणजे विजय पाध्येंच्या BYP एजन्सीबद्दल असं सांगता येईल की सर्वसाधारणपणे दुकानदार किंवा क्लायंट हे आपला सिमिलर क्लायंट जर त्या एजन्सीत असेल तर जाहिरात देत नाही. पण इथे असंख्य सोनार इथे एकत्र वेगवेगळ्या प्रकारचे सिमिलर सगळे नाट्य निर्माते तिथे आहेत. मग हे सगळे तिथे असताना त्यांना असं कधी वाटलं नाही की मी जे शेअर करतोय ते बाबा पाध्ये दुसऱ्या कोणाला तरी सांगतील. तर बाबा पाध्येंनी ही माणसं जी सगळी जोडून घेतली, म्हणजे आज त्यांच्या व्यवसायाचं तर यश मोठं आहेच, परंतु इतक्या सगळ्यांना, म्हणजे तिथे गेलेला माणूस नुसता येत नाही तर तो त्याच्या गप्पा मारतो, शिळोप्याच्या गप्पा मारतो आणि तिथे वातावरण जसं एखाद्या साहित्यसमय वातावरण असावं तसं एक छान वातावरण जे मी बाळासाहेब ठाकरेंच्या घरी बघितलं, अगदी तसंच मी विजय पाध्येंच्या ऑफिसातही पाहिलं. अगदी मावशी असताना सुद्धा हेच घडायचं. तुमच्याकडे अशा काही आठवणी आहेत का की असं काही घडलं की ज्या वेळेला तुम्ही कोणीतरी 2 सेलिब्रिटी समोर होते आणि तेव्हा बाबांनी तुमची ओळख करून दिली की तुमची ओळख त्यांना झाली आणि काही गमती झाल्या, असे काही आहेत का? नाही, असं कसं आहे ना की सेलिब्रिटींच्या ओळखी त्याच्याकडे गेल्यावर होतात, कारण कोणी ना कोणी असतंच त्याच्याकडे. पण माझ्या बाबतीमध्ये असं की माझ्या व्यक्तिमत्वाबद्दल लोकांच्या मनात थोडी दहशत आहे पहिल्यापासून. तर त्यामुळे लोक फार मला जवळ करत नाहीत आणि जवळ येत पण नाहीत. विजू हा अपवाद आहे
की त्याला एवढ्या लोकांनी एवढ्या गोष्टी सांगितल्या माझ्या विरोधामध्ये, आयुष्यभर सांगत आले, आजही सांगतात, गेल्या वेळेलाही सांगत होते. पण तो म्हणायचं की मी माझ्या अनुभवावर माणसाचं मूल्यमापन करतो. अगदी बरोबर. अनिल सारखा व्यवहार करायला शिका आणि मग मला त्याच्याविषयी बोला. जसं आनंदी गेला अनेकांनी सांगितलं की हा एवढा श्रीमंत कसा झाला, म्हणजे हा काहीतरी असं करत असेल, तसं करत असेल. तर तो म्हणाला मला एक माणूस घेऊन या की जेव्हा असं म्हणतो की अनिल सत्तेने मला ब्लॅकमेल केलं आणि माझ्याकडून पैसे घेतले. याच्यावरून मी तुम्हाला 100 माणसं अशी आणून दाखवतो की ज्यांना आयुष्यामध्ये अनिल सत्तेने जी मदत केली त्याची परतफेड म्हणून त्याने त्याला पैसे दिले. तो फिअरवर कधी जगत नाही, तो फेवरवर जगतो. बरोबर. तर तसंच विजू पण लोकांना सांगायचं की त्याचा व्यवहार शिका, तो व्यवहार कसा करतो, तो पैसे कसे मिळवतो आणि ते कसे सचोटीने खर्च करतो ते शिका तुम्ही त्याच्याकडून. मला नका त्याच्याविषयी माझ्या मनात पूर्वग्रह नाही. तसंच तुम्ही सांगितल्यामुळे मी प्रदूषित होणार नाही आणि त्याच्यामुळे तो कधीही माझ्या आणि त्याच्यामध्ये गॅपच आली नाही, कधी गैरसमज नाही. माझा गैरसमज झाला नाही असं तो बहुतेक एकच मित्र असेल. नाहीतर माझ्या बोलण्यामुळे, भन्नाटपणामुळे, स्वैर बोलण्यामुळे, वागण्यामुळे बरेच दुखावले किंवा असे हे झाले. पण तो सांभाळून घेतो. त्याला माहिती की या क्षणाचा अनिल हा नेहमीचा अनिल नाही आहे, हा टेम्पररी अनिल आहे. कायमचा अनिल माझा मित्र आहे. तो ह्या सगळ्या गुणातनं तुम्ही समजा एखादा नवीन तरुण व्यावसायिक म्हणून पुढे येऊ इच्छित असेल तर त्याने विजय पाद्यांचे कोणते गुण घ्यावेत? कोणताही घेऊन ये, कोणताही घेऊन ये, कोणताही घेऊन ये. काय करावं? आताच युगधर्म एवढा बदललाय, सगळे लोक फार डॅमेज झाले. बरं. हा इतका सात्विक तात्विक माणूस हा आजच्या युगामध्ये मिसफिट आहे. अच्छा. त्याचा आता जो धंदा आहे ना तो कमाईपेक्षा पुण्याईवर चाललेला आहे. हो, मला त्याची कमाई कमीच दिसते, त्याची पुण्याई मोठी आहे. आणि याचं कारण असं आहे की तो असा पुण्यवंत माणसं वगैरे असतात ना आपल्या समाजात, असे अपवाद पूर्वी असायचे काही, तसा तो सुचिरभूत असा एक या व्यवसायात राहून, खरं म्हणजे हा सगळ्यात बदनाम व्यवसाय आहे जाहिरात हा. ही पण गोष्ट खरी आहे की फिल्म लाईन नंतर जाहिरात लाईन ही वेगवेगळ्या कारणांनी कॉन्ट्रोवर्शियल आहे. पण अशी कॉन्ट्रोवर्सी पाद्यांच्या बाबतीत कधी नाही, किंवा त्यांच्या आयुष्यात जी एकच कॉन्ट्रोवर्सी झाली ती माझ्यामुळे झाली. म्हणजे माझ्या एका पुस्तकाच्या संदर्भामध्ये माझ्यावर खटला झाला, तर त्या खटल्यामध्ये माझी जाहिरात जी छापली गेली त्या जाहिरातीमध्ये त्याचं नाव होतं, म्हणजे BYP हा लोगो होता. तर त्याच्यामुळे पोलीस केसमध्ये त्यांना आरोपी केलं. त्यांच्या आयुष्यात ते कधी पोलीस स्टेशन गेलेले, त्यांना तिकडे पोलीस स्टेशनला जावं लागलं माझ्यामुळे जबानी देण्याकरता. आता त्यावेळेस शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यामुळे ती केस अनिल सत्ते असल्यामुळे फिरवली मी सगळी आणि कोर्टामध्ये पण मी निर्दोष सुटलो त्या ह्याच्यामध्ये. पण माझ्यामुळे त्यांना आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटच परत कधी जायला लागलं नाही, त्यांना जावं लागलं याच्यामध्ये. बाबा पाद्यांच्याकडे प्रचंड आठवणींचा खजिना आहे आणि त्यांचे मित्र त्यांना सांगत होते की या आठवणी उतरून काढा. आणि नेमका लॉकडाऊन आला आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये जो काय भरपूर वेळ मिळाला त्याचा सदुपयोग म्हणून बाबा पाध्ये म्हणजे विजय पाद्यांनी एक अतिशय सुंदर असं आत्मकथनात्मक एक पुस्तक लिहिलं. पण ते काही त्यांचं आत्मचरित्र नाही. आणि योगायोगाने आमच्या उद्वेली बुक्स या प्रकाशन संस्थेला हे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मिळाली. या पुस्तकाचा एक शानदार प्रकाशन समारंभ दादरला झाला, दिलीप प्रभावळकर वगैरे होते. पण या पुस्तकामध्ये नुसतंच BYP नाही, BYP VIP मी म्हणजे कौटुंबिक जीवन, व्यावसायिक जीवन आणि मी असे 3 भाग जणू त्या पुस्तकामध्ये आहेत. आणि या पुस्तकामध्ये तुमच्याबद्दल पण लेख आहे. या पुस्तकामध्ये मी 5 पुस्तक इथे आणलेले, हे ते पुस्तक आहे BYP VIP आणि मी. आणि या 3 अक्षरांनी म्हणजे BYP या अक्षरांनी महाराष्ट्रामध्ये जाहिरातदारांच्या मनात आणि वाचकांच्या मनात एक आदराचं स्थान निर्माण केलेलं आहे. पण नव्याने जाहिरात एजन्सी सुरू करणाऱ्या माणसाला या पुस्तकातनं बरंच काही मिळेल या हेतूने हे पुस्तक आम्ही सादर केलं. पण या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या थरातल्या व्यक्तिमत्वांवर म्हणजे जयंत साळगावकरांपासून ते रामदास पाध्यांपर्यंत, नाट्य निर्मात्यांपासून ते चित्रकार लेखकांपर्यंत असं अनेकांबद्दल. असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये पु ल देशपांडेंच्या व्यक्ती आणि वल्ली नंतर कदाचित काही ना अतिशयोक्ती वाटेल जोपर्यंत ते वाचत नाही, हे वाचल्यावर त्यांच्या लक्षात येईल की व्यक्ती आणि वल्ली नंतर अशा तऱ्हेने व्यक्ती आणि वल्लींचं इतकं कॅरेक्टर स्केच मराठीत दुसरं कोणी. आणि तेही आश्चर्य म्हणजे स्वतः प्रथितयश लेखक नसताना आणि दुसरा लेखनिक न घेता. कारण मी स्वतः साक्षी प्रकाशक म्हणून मी बघत होतो की माझ्याकडे जे कागद येत होते किंवा ज्या नोट्स येत होत्या ते स्वतः बाबा पाध्यांनी लिहिलेल्या होत्या. आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही खूप चांगलं लिहू शकता. किंबहुना या पुस्तकामध्ये अशा अनेक व्यक्तिमत्व राहून गेली की ज्यांच्याबद्दल बाबांनी लिहायला पाहिजे होतं. तर हे पुस्तक वाचनीय आहे. तर या पुस्तकाविषयी तुम्ही काय म्हणाल? कारण तुम्ही हे पुस्तक वाचलेलं आहे, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की एखाद्या माणसाच्या जीवनात किती व्यक्ती येतात ना,
आणि त्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये एक पॉझिटिव्हिटी मनामध्ये असल्यामुळे हेच पुस्तक मी जर लिहिलं असतं तर मी भयंकर खोडसाळपणा केला असता. नाही, या पुस्तकात मला याच व्यक्तींच्या बाबत हे सगळं हे कसं आहे ना, मुळात तो सात्विक माणूस आहे आणि तो सगळ्यांमधली पॉझिटिव्हिटी बघतो. ते कुणाच्या दोषाकडे लक्ष नसतं. तो गुणग्राहक ज्याला आपण नाही, कोणाच्या विषयी आकसही नाही या पुस्तकात. नाही, तो त्याच्या स्वभावात नाही. तो कुणाशी दुश्मनी नाहीच, त्याला मित्रच आहेत सगळे. तर त्यामुळे एका मित्राने दुसऱ्या मित्राचं केलेलं चित्रण अशा स्वरूपाचं हे पुस्तक आहे. तर त्यामुळे मला पण यातल्या व्यक्तिरेखा कसं आहे ना, आपण बघतो, त्यांच्या जाहिराती बघतो, त्यांचे चेहरे बघतो, त्यांना सिनेमात बघतो, नाटकात बघतो, राजकारणात बघतो, सगळेच आहेत. याच्यात कुठला क्षेत्र नाहीये असं नाहीये. पण त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, म्हणजे हे काही चरित्र नाही कोणाचं, हे व्यक्तिचित्र आहेत. ही इतकी सुंदर व्यक्तिचित्र मला वाटतं व्यक्ती आणि वल्लीनंतर प्रथमच लिहिली गेली. आणि किती आहेत, 90 वगैरे 86 प्रकरण आहे. 86 आणखी काय पाहिजे. 86 प्रकरणं या पुस्तकामध्ये आहेत. म्हणजे त्यांची ही विजय पाद्यांची BYPची जी तुतारी आहे, ही तुतारी ज्या चित्रकार दीनानाथ दलानांनी बनवली त्याच्यापासून ते अगदी तळागाळात, म्हणजे त्यांच्या कार्यालयातल्या सेवकांबद्दल सुद्धा त्यांनी ते आदराने लिहिलेलं आहे. आणि त्यांना काही लोकांनी मनस्ताप दिला, त्यांच्याविषयी सुद्धा त्यांनी चांगलं लिहिलेलं आहे. असं हे अत्यंत दुर्मिळ असं पुस्तक, अत्यंत दुर्मिळ माहिती असलेलं असं हे पुस्तक. मी तर म्हणतो मराठी नाट्यसृष्टीचा इतिहास आहे. हो, नाट्यसृष्टीचा याचं मूल्य नुसतं केवळ व्यक्तिचित्र एवढं नाहीये. याच्या निमित्ताने तुम्ही संबंध गेल्या 50 वर्षाचा जवळजवळ महाराष्ट्राचा धावता इतिहास, सांस्कृतिक आणि राजकीय सुद्धा. बाळासाहेब आहेत, राज ठाकरे आहेत, गणेश नाईक आहेत, अनेक जण आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे इतिहासाचं पण पुस्तक आहे, पण ते एका इतिहासकारांनी लिहिण्याऐवजी एका ललित लेखकाने लिहिल्यासारखं आहे. त्याला शैली आहे. आणि मुळामध्ये असं आहे की आय लव्ह हिम. त्यामुळे आपण दोघे त्यांच्यावरती प्रेम करतो आणि त्यामुळे विजय नुसतं बोलला तरी आपल्याला आनंद वाटतो. म्हणजे अनेक वेळा असं होतं की मी त्याला फोन करतो, तो म्हणतो काय विशेष, म्हणलं काय नाही, असं तुझ्याशी बोललं की बरं वाटतं. तसं हे पुस्तक वाटताना तुम्हाला एक जगामध्ये चांगुलपणा शिल्लक आहे, तर यांच्यात आहे. तसाच ते लोकांमधला चांगुलपणा बघतात. म्हणजे माझ्यासारख्या खट्याळ माणसाला या पुस्तकाने दृष्टी ही दिली की प्रत्येक वेळेला कावळ्याच्या दृष्टीने व्यंगात्मक बघायचं नाही, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये चांगले गुण कोणते आहेत ते गुण हायलाइट करून लोकांना आदर्श कसा द्यायचा की बघ हे असं. आणि अनेक लोकांच्या संदर्भामध्ये लोकांना जी माहिती आहे त्यापेक्षा वेगळी माहिती आहे याच्यामध्ये, जी परत अशी ती व्यक्तिमत्व विलोभनीय होतात, किंवा यातल्या माणसांना भेटल्यावर माणसं वेगळ्या दृष्टीने त्या माणसाकडे बघतील, अशी पण शक्यता आहे. हे युनिक पुस्तक आहे, असं दुसरं पुस्तक नाही. माझं म्हणणं आता ही पहिली आवृत्ती संपत आली असं मला मगाशी म्हणाल, दुसरी आवृत्ती काढायला तेव्हा आणखीन काही त्याच्यात नाही. आता बाबा पाद्यांचं लिखाण चालूच आहे आणि ते नवीन प्रकरण त्यात येणार आहेत. उद्वेली बुक्स या आमच्या प्रकाशन संस्थेने आतापर्यंत 517 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. पण काही मोजकी पुस्तकं अशी आहेत की ज्याच्याविषयी आवर्जून बोलावं असं वाटतं. असं हे पुस्तक हे रसिकांसाठी अमेझॉनवर उपलब्ध आहे, फ्लिपकार्टवर आहे, उद्वेली बुक्सच्या वेबसाईटवर आहे आणि सर्वत्र हे पुस्तक आता उपलब्ध आहे. आणि ते अवश्य वाचावं यासाठी की जसं आत्ताच अनिलजी म्हणाले की माणसाकडे सकारात्मक बाजू असते, ती किती प्रभावीपणे मांडली जाते. आणि हे सगळं करत असताना आपण कोणीतरी वेगळे आहोत, आपण कोणीतरी श्रेष्ठ आहोत असा कोणताही भाव मनात न ठेवता, अहंकार नाही, एवढ्या लोकांशी ओळख हाच अहंकाराचा विषय असू शकतो. अत्यंत नम्रपणे बाबा पाद्यांनी हे जे लिहिलंय पुस्तक, तर खरोखर आपण त्यांना सॅल्यूट ठोकावं, इतकं छान पुस्तक आहे. आज आमच्या या पुस्तकावरती गप्पा झाल्या. तुम्हाला नक्की हे पुस्तक वाचावं असं वाटेल, आवर्जून मिळवा, वाचा. आणि आपल्या घरातल्या तरुणांनाही सांगा की ओळखी होणं हे आजच्या जगातलं सगळ्यात मोठं ऍसेट आहे. तुम्ही जेवढे मोठे मित्र असता, जगन मित्र असता, तेवढी तुमची कामं सहज होतात. हे अनिलजींचंही, त्यांच्या यशाचं सूत्र सुद्धा हेच आहे. त्यांच्या प्रचंड ओळखी आहेत, बाबा पाद्यांच्याही प्रचंड ओळखी आहेत, बाळासाहेब दोघांमध्ये फरक आहे. विजय पाद्यांनी त्याच्या ओळखीचा वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा व्यवसायासाठी कधी उपयोग केला नाही. अगदी बरोबर. मी माझ्या प्रत्येक ओळखीचा जो उपयोग नाही झाला मी टाकून दिला. तर अशा या पुस्तकाविषयी गप्पा मारताना आम्हाला खूप आज छान वाटलं. आणि आपण पाहत आहात, तुम्ही सुद्धा अवश्य हे पुस्तक वाचा. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कसा झाला याचाही एक युट्यूब व्हिडिओ उद्वेली बुक्सच्या वेबसाईटवरती आणि युट्यूब चॅनलवरती आहे, तोही पहा. म्हणजे तिथे प्रत्यक्ष तुम्हाला बाबा पाद्यांना बोलतानाही ऐकता येईल, पाहता येईल. धन्यवाद अनिलजी, आज खास वेळ काढून आपण या पुस्तकाबद्दल बोललात. पुन्हा भेटत राहू. नमस्कार.